आणि आज सुद्धा जातीय अस्मिता टोकदार बनवून अराजकता ती फैलावल्या जात आहे आणि त्याचा आपल्याला सामना कसा करता येईल तर त्यासाठी युथ प्रवर्तक पुरुषोत्तमजी खेडेकर जे आजच्या संमेलनाचे अध्यक्ष आहे तर त्यांनी व्यवस्था नाकारून या व्यवस्थेचा विध्वंस करून शिवधर्माची स्थापना केली, बसवांनी लिंगायत धर्माची स्थापना केली। तसंच आपल्याला ही जी विषमतावादी साम्राज्यवादी व्यवस्था आहे हिला आपल्याला ठोकरायलाच हवं, तरच आपण या गुलामीतून आपण बाहेर पडू शकू। कारण जे डिकोलोनायझेशन ऑफ माइंड जे आहे म्हणजे आमचा मानसिक गुलामी आहे हिला आम्ही पूर्णपणे डिलीट केलं पाहिजे, त्याशिवाय आपली गुलामीतून मुक्ती होणार नाही। तर आता या कार्यक्रम हा जो परिसंवाद होता जात वर्ण निर्मिती व संघर्ष यासाठी अतिशय अभ्यासपूर्ण अशी जी मांडणी इंगळे सरांनी केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर। खरं पाहिलं तर तुमचा एक दिवस पूर्णच तुम्हाला द्यायला हवा जेणेकरून तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याचा फायदा इतरांना सुद्धा भेटेल आणि एक जी गुलामगिरी आपल्याला इथून सोडायची आहे आणि खरं खुलं स्वातंत्र्य प्राप्त करता येईल। तर या तसेच आमचे मित्र हिंगोली जे तिथे जे त्यांनी उल्लेख केला की धनगर मराठा हे सर्व आरक्षणाचे तिथे गोंधळ चालू होता, कर्फ्यू लागला होता तरीसुद्धा ते इथपर्यंत आले, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो। तसेच सुरेश साबळे आपल्या मत मांडून इथे गेले कारण त्यांना सिद्धार्थ आराक यांच्या मुलीच्या लग्नाला जायचं होतं, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे सुद्धा आभार मानतो आणि हे सत्र संपलं अशी घोषणा करतो। आपल्याला समारोपाच्या सत्राकडे वळता येईल।